गुड इव्हनिंग सगळ्यांना. बघा, आता जे स्पष्टीकरण मी खूप कमी करणार आहे, कारण स्पष्टीकरण किचकट होतंय काही विद्यार्थ्यांना. पण मी आता कमीत कमीमध्ये तुम्हाला उत्तर कसं काढायचं हे सांगणार आहे. पहिला प्रश्न आहे, किस विचारक ने इस बात को नकारा है की बुद्धी एकल एकाएकी है? म्हणजे कोणत्याच विचारक विचारक म्हणजे शास्त्रज्ञ, बरोबर आहे का नाही? नकार आहे म्हणजे काय सांगितलं का एकल प्रकारच्या बुद्धीला नकारलेलं आहे. म्हणजे एकल प्रकारची म्हणजे एकच प्रकारची बुद्धी नसते. तर आपण जास्त विचार करायची गरज नाही, कारण असा कोणता शास्त्रज्ञ म्हटलेला होता का एकच प्रकारची बुद्धी नसते, अनेक प्रकारची बुद्धी असते, बरोबर का नाही? एकल को नकार आहे. एकल को नकार आहे म्हणजे स्वतंत्र बुद्धियों का सिद्धांत प्रतिपादित किया है. ते कोणी सांगितलं होतं? हार्वर्ड गार्डनरने. कोणी सांगितलं होतं? हार्वर्ड गार्डनरने. विचार करायची गरज नाही. एकदम उत्तर तुम्हाला एकदम सोप्यामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर प्रश्न बघा 12वा आहे. खिलौने के खिलौने के रूप में गुड़िया मिलने पर रोहन की प्रतिक्रिया थी, मुझे एक खिलौना पसंद नहीं है. बघा, रोहन की प्रतिक्रिया थी, मुझे एक खिलौना पसंद नहीं है क्योंकि लड़के गुड़ियों से नहीं खेलते. हे किसका उदाहरण आहे? आता तुम्हाला सांगितलं होतं का एखाद्या वेळेस मुलगा म्हणत असेल का मुलीने हेच काम केलं पाहिजे, मुलगी म्हणत असेल मुलांनी हेच काम केलं पाहिजे, याला काय म्हटलं जातं? जेंडर रूढिवाद म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जेंडर रूढिवाद म्हटलं जातं. प्रश्न आहे 13वा. बघा, एक शिक्षक एक महीने के अवधि के अंतराल में विद्यार्थियों को निबंध लेखन की लाइट कई ड्रॉप लिखने के लिए सहयोग देता है. म्हणजे बघा, एक शिक्षक काय करतोय? महिने की अवधी, अवधी म्हणजे डायरेक्ट महिन्यामध्ये नाही, महिन्यामध्ये काय करताय? त्यांना नवीन नवीन निबंध लिहिण्यासाठी काय करतोय? देतो. बरोबर आहे की नाही? सहयोग देत आहे. काय म्हटलेलं पुढे? सहयोग देत आहे. म्हणजे सहयोग देत आहे म्हणजे काय? त्यांना मार्गदर्शन करणे, पाठ देणे वगैरे असेल. यदि ये शिक्षक प्रत्येक विद्यार्थियों के सभी ड्राफ्ट को ध्यान में रखता है, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचंय? ठराविक विद्यार्थ्याला तो करतोय का? प्रत्येक विद्यार्थ्यांना काय करतोय? ध्यान में रखता है म्हणजे कुठे चुकतोय किंवा काही नाही असं बघतोय. और उन सभी ड्रॉप पर काम करने की प्रक्रिया को भी मान्यता देता है. इस प्रकार का मूल्यांकन क्या कहेगा? आता बघा, म्हणजे शिक्षक काय करतोय? त्यांच्याकडून वर्गातच काय करतो? त्यांना निबंध लावून देतो, कारण मार्गदर्शन. आता मार्गदर्शन करायला तो घरी जात असेल का? बरोबर आहे का नाही? प्रत्येक वेळा जिथे काय देतात? सहयोग देत आहे म्हणजे मार्गदर्शन. आता तुम्हाला सांगितलं होतं, जे मूल्यमापन कुठे केलं जातं? वर्गात केलं जातं किंवा शिकवताना केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? रचनात्मक मूल्यमापन असं म्हटलं जातं. दुसरीकडे जायची गरज नाही. काय म्हटलं जातं? रचनात्मक मूल्यमापन. त्याच्यानंतर प्रश्न आहे 14वा. एक बहुभाषिक कक्षा में शिक्षक को, बघा, एक बहुभाषीय कक्षा में शिक्षक को म्हणजे एक बहुभाषिक कक्षा म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी आहेत, तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? पहिलं काय आहे? ऑप्शन बघूया. वार्तालाप के लिए मातृभाषा के उपयोग को निरुत्साहित करना. आता निरुत्साहित करना म्हणजे विद्यार्थ्याला जर समजा मातृभाषा वापरत असेल तर तुम्ही काय करणार? त्याला निरुत्साहित करणार. तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणजे असं करणार का? तुम्ही अजिबात करणार नाही. ज्यादातर विद्यार्थियों द्वारा बोली जा रही प्रमुख भाषा को स्वीकार करना. दुसरं ऑप्शन काय म्हटलं? ज्यादातर विद्यार्थी, म्हणजे तुमच्या वर्गात समजा 30 विद्यार्थी असेल आणि 20 विद्यार्थ्यांची भाषा जर हिंदी असेल तर तुम्ही काय म्हणायचं? 10 विद्यार्थ्यांना, अरे बाबा आता तुमची मराठी बोलू नका, कारण यांची काय 20 विद्यार्थ्यांची भाषा हिंदी आहे म्हणून तुम्ही पण हिंदीच बोललं पाहिजे. असं करणार का? अजिबात केलं तर म्हणजे ते निगेटिव्ह असेल. भाषाओं की विविधता के बारे में जागरूकता लानी चाहिए और विद्यार्थियों को पसंद के अनुसार भाषा इस्तेमाल की अनुमति देनी चाहिए. बघा, हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह काय आहे? हे आपण पुढे आणि शेवटचं बघून घेऊ, म्हणजे मग तुम्हाला सांगतो पॉझिटिव्ह काय. एक लक्ष्यांक भाषा जैसे अंग्रेजी को छोड़कर अन्य भाषाओं का उपयोग की उपेक्षा करनी चाहिए. म्हणजे काय सांगितलंय? का तुमची फक्त इंग्रजी भाषा आहे ना, इंग्रजी भाषेला प्रोत्साहन द्यायचं, ज्या बाकीच्या भाषा असतात अन्य, त्यांनी उपेक्षा करणे म्हणजे तुम्हाला सांगायचं फक्त इंग्रजी मीडियमवाणी करायचं. आपल्या शाळेत फक्त इंग्रजीच बोला. मराठी वापरू नका, हिंदी वापरू नका, कोकणी वापरू नका, कुठले असं करणार का तुम्ही? अजिबात करणार नाही. पण तिसरं ऑप्शन तुमचं उत्तर काय आहे मी तुम्हाला सांगतोय, का भाषाओं की विविधता के बारे में. विविध म्हणजे शिक्षकाला जागरूकता पाहिजे ना, कारण आपल्या वर्गात वेगवेगळ्या भाषेचे विद्यार्थी आलेले आहेत, ही तुम्हाला जागरूकता पाहिजे.
आणि त्यांच्या पसंतीनुसार भाषा कशी बोलायला लावायची. आता समजा मला कोकणी भाषा येत असेल तर मला कोणी म्हटलं पाहिजे का नाही तू मराठीत बोल, तर मला कोकणीमध्ये अभिव्यक्त होऊ द्या, म्हणजे मी काय होईल चांगल्या प्रकारे मत मांडेल. समजा माझी मातृभाषा इंग्रजी असेल तर मला इंग्रजीमध्ये मत मांडू द्या, म्हणजे काय असेल त्या विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना कोणत्या भाषेमध्ये अभिव्यक्त व्हायचंय, बोलकं व्हायचंय त्याच्यानुसार करायचं. म्हणजे हे काय झालं, बहुभाषिक कक्षा झाली. त्याच्यानंतर असे जे प्रश्न येतात ना, मी तुम्हाला जे विद्यार्थी माझे कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्या विद्यार्थ्यांना मी सांगितले का ज्या ठिकाणी ऑप्शनमध्ये ऑप्शन येतात ना, ते प्रश्न अजून सोडवणे सोपे राहतात. काहींचं म्हणणं असेल सर अजून तुम्ही अवघड सांगता म्हणताय सोपे असतात. आता तुम्हाला काय करायचं, जे निगेटिव्ह असतं पहिले निगेटिव्ह शोधून काढायचं याच्यामध्ये पण. आता बघा प्रश्न काय 15वा, राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के अनुसार 2020च्या अनुसार शिक्षा म्हणजे जे शिक्षाचं माध्यम काय करायला पाहिजे. पहिला ऑप्शन काय, केवळ पूर्वनिर्धारित विषय वस्तू पर केंद्रित होणार. म्हणजे बघा आता केवळ पूर्वनिर्धारित म्हणजे एखादा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे. 5वीच्या वर्गासाठी हा पुस्तक आहे. मग जर विद्यार्थ्याला जर 4थीमध्ये चांगलं ज्ञान मिळालं नाही तर तो 5वीचं पुस्तक वाचेल का, पूर्वनिर्धारित करून चालेल का, अजिबात नाही. मग तुम्हाला सांगितलं होतं आता निगेटिव्ह काय, पहिलं ऑप्शन तुमचं निगेटिव्ह आहे, बरोबर आहे का नाही. आता मग तुम्हाला काय करायचं या प्रश्नामध्ये, आता हे एक ऑप्शन पहिलं निगेटिव्ह मिळालेलं ना तुम्हाला, तर हे एक ऑप्शन कोणत्या कोणत्यामध्ये आलेले ते पहिले काढून टाकायचे. बघा चौथा ऑप्शनमध्ये पण एक आलेलं आहे म्हणजे हे बाहेर झालं. तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण आलेलं आहे, एक आलेलं आहे म्हणून बाहेर झालं. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण एक आलेलं. बघा 3 ऑप्शन बाहेर झाले, उरलं तुमचं उत्तर. मग आता तुम्ही म्हणाल सर मग आता पॉझिटिव्ह बघा, आपण पॉझिटिव्ह समस्या समाधान पर केंद्रित होना चाहिए. समस्या समाधान म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे, केंद्रित होना चाहिए. लक्ष कुठे पाहिजे, पॉझिटिव्ह झालं. बघा जे पॉझिटिव्ह आहे आता मी ते तुम्हाला सांगतो. एक पॉझिटिव्ह मिळालं. अधिगमकर्ताओं को समालोचनात्मक चिंतन का विकास करना चाहिए. म्हणजे अधिगमकर्ता म्हणजे विद्यार्थ्यांचं समालोचनात्मक चिंतन, ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल काय असतं सांगायची गरज नाही, त्याचा विकास करायला पाहिजे. हे पण काय झालं, पॉझिटिव्ह झालं. अन्वेषण निर्धारित और खोज आधारित होना चाहिए. अन्वेषण म्हणजे विद्यार्थ्यांना काय निरीक्षण करण्याची सवय लावायची, त्यांना खोजबीन करण्याची सवय लावायची. म्हणजे बघा 3 पॉझिटिव्ह. आता हे 3 पॉझिटिव्ह पहिल्या ऑप्शनमध्ये मिळालेले आहेत. 2, 3 आणि 4. किती सोपं झाला उत्तर काढणं. त्याच्यानंतर प्रश्न बघा, मी तुम्हाला आता थोडे स्पीडने, कारण आता दिवस खूप कमी राहिले, 14 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. पाठ्यक्रम को जल्दी पूरा करने के लिए एक शिक्षिका हमेशा अपनी पसंद के ही कुछ बच्चों से उत्तर पूछती है. तो शिक्षिका द्वारा किया गया कार्य क्या है. म्हणजे पाठ्यक्रम तिला संपवायचा आहे. आपल्याकडे पण असतात ना असे शिक्षक, त्यांना वाटतं काय ते समजून 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात संपून गेलं पाहिजे. तर शिक्षिका काय करते, ठराविक जे विद्यार्थी आहेत पसंतीदा म्हणजे त्यांच्या आवडीचे विद्यार्थी आहेत, काय करते त्यांनाच प्रश्न विचारते. तर शिक्षिका काय करते बा, ठराविक विद्यार्थ्यांनाच काय करते ती प्रश्न विचारते, बाकीच्यांना विचारत नाही. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, पाठ्यक्रम को पुरा करणे हेतू न्यायोतिक हे म्हणजे चांगला आहे का, पाठ्यक्रम पुरा करण्यासाठी ती चांगला प्रयत्न करते का, 5 जणांना प्रश्न विचारून बाकीच्यांनी काय करायचं, हे चांगलं नाही. म्हणजे काय झालं, हे तुमचं निगेटिव्ह झालं, बरोबर आहे का नाही, निगेटिव्ह झालं. दुसरा ऑप्शन काय, ये दर्शाता है कि शिक्षिका अपनी कक्षा में श्रेष्ठ बच्चों को पहचान का अच्छा कौशल्य. म्हणजे शिक्षिका काय करते का तिच्या वर्गामध्ये कोण हुशार विद्यार्थी तिला चांगल्या प्रकारे ओळखता येतं, असं करते का, अजिबात नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलेलं आहे, विद्यार्थियों को समान अवसर की उपलब्धता से वंचित करते. उपलब्धता म्हणजे शिक्षिका काय करते, कारण ठराविकच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते ना, मग काय झालेत का प्रत्येकांना जो समान अवसर तो मिळेल का. आता उदाहरणार्थ समजा पाटील मॅडम, जयश्री मॅडम, वैशाली मॅडम अशा 4-5 मुलींना प्रश्न विचारले, तर बाकीच्यांना काय होईल का, सर आम्हाला विचारत नाही, म्हणजे मी त्यांना काय ठेवलं, वंचित ठेवलं. मग असं काय होईल, मग शिक्षिका काय करते, बाकीच्यांना समान अवसर देते का त्यांना वंचित करते. मग ज्या ठिकाणी आता चौथा ऑप्शन बघून घेऊया, सभी विद्यार्थियों के लिए समान सम्मिलित को सुनिश्चित करने में प्रभावशाली होगा. आता तिथे काय म्हटलं, सभी विद्यार्थियों को समान सम्मिलित. आता इथे सभी विद्यार्थियों को समान करते का ती, ठराविक विद्यार्थ्यांना विचारते, म्हणजे समान आहे का प्रत्येक जण, अजिबात नाही. म्हणजे काय झालं, तिसरा ऑप्शन पण तुमचं, चौथा ऑप्शन तुमचं निगेटिव्ह झालं. 3 जे वाचलं काय आहे ते तुमचं उत्तर आहे. प्रश्न बघा, गुणज विकास से जुझते छात्रों को समावेश हेतु निम्न में से क्या महत्वपूर्ण है. म्हणजे गुणज म्हणजे काय असतं, गुणज
म्हणजे गणित बघा, गणित गुणज म्हणजे काय, गणित, गणिता संदर्भात ज्या समस्या येतात ना त्या समावेश हेतू काय करेल. आता तुम्हाला काय सांगितलंय माहितीये का, जिथे गणित आलं असेल हे तुमचं उत्तर असेल बघा, बाकी नाही. गुणज विकार म्हणजे काय असतो गणिता संदर्भात. ऑप्शन जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, कारण स्पष्टीकरण दिल्याने काय होतं, तुम्ही कुठेतरी निगेटिव्ह मार्गाला जातात. आता हे बघा काय होतं, विद्यार्थियों को दृश्य आधारित परिकलन कॅल्क्युलेटर म्हणजे काय, गणिता संदर्भात और गणिते संबंधित प्रयोज्यता का उपलब्ध कराना. म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, गुणज म्हटलं तर गणिता संबंधित विकार असतो बघा, हे लक्षात ठेवायचं. गुणज 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 म्हणजे गणित, बाकी बाकी विचार करायचा नाही. एक दृष्टिबाधित बघा, काही थोड्या स्पेलिंग मिस्टेक वगैरे, आपला उकार वगैरे. एक दृष्टिबाधित बाधिता वाले विद्यार्थी के लिए निम्न में से कौन सी सामग्री लाभदायक नाहीये. म्हणजे विद्यार्थी कसा आहे, दृष्टिबाधित आहे. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काय उपयोगाचं नाहीये. आता जे उपयोगाचं आहे ते आपण बघून घेऊया. काय म्हटलंय, प्रशिक ग्लोब म्हणजे काय, जे एखादा गोल असेल, बरोबर आहे का नाही, नकाशा वगैरे त्याला ते हात लावू शकतील, म्हणजे काय विद्यार्थी दृष्टिबाधित याच्यासाठी चांगले. त्याच्यानंतर काय म्हटलंय, छोटे अक्षरवाली पुस्तक. आता त्या विद्यार्थ्यांना दिसत नाही, त्यांना छोटे अक्षरवाली पुस्तकं देणार का तुम्ही, म्हणजे निगेटिव्ह आहे ते बाजूला काढलं. दृश्यपटन सॉफ्टवेअर. आता दृश्यपटन सॉफ्टवेअर म्हणजे काय, मग तुम्हाला वाटेल सर दृश्यपटन मग काय, दृश्य म्हणजे नाही, म्हणजे जे विद्यार्थ्यांच्या डोळ्याला दिसत नाही ते वाचणारं सॉफ्टवेअर. आता आपल्या मोबाईलमध्ये पण असतं बघा, मोबाईलमध्ये पण असतं. तुम्ही गुगलवर जर गेले तर तिथे आवाज व्हायचा असतो बघा, त्याच्यावर क्लिक केलं तर ते वाचून दाखवतो. म्हणजे काय, दृश्यपट. दृश्यपट म्हणजे विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, ते जे आहे लिहिलेलं ते वाचता येतं. त्याच्यानंतर ब्रेन लिपीवाली पुस्तक. आता दृष्टिबाधित आहे तर ब्रेन लिपीवाली पुस्तक द्यावे लागतील. म्हणजे 3 काय आहे, आणि हे जे दुसरं ऑप्शन काय, हे काय निगेटिव्ह आहे. दुसरं ऑप्शन निगेटिव्ह काय, का छोटे अक्षरवाली पुस्तक. विद्यार्थ्यांना दिसत नाही तर त्यांना छोटे अक्षरवाले तुम्ही पुस्तक देणार का, अजिबात देणार नाही. प्रश्न बघा, अभिकथन. आता तुम्हाला अभिकथन आणि कारक वर याच्यावर प्रश्न मी तुम्हाला घेतलेले आणि घेतोच. कथन काय म्हटलंय, भाषा शिक्षण के दौरान एक अध्यापिका को लिखित सामग्री के साथ साथ श्रवण पुस्तके भी उपलब्ध करवानी चाहिए. म्हणजे काय म्हटलंय, भाषा शिक्षिका आहे एखाद्या शिक्षकाची, तर आपल्या काय काहींचा मराठी असतो, हिंदी असतो, तर तिने काय केलं पाहिजे, जे तुमचे पुस्तक आहे त्याच्याबरोबर श्रवित पुस्तके, श्रवण पुस्तके म्हणजे बघा, आपल्याकडे टीव्ही मार्फत असते, झेडपीच्या शाळांमध्ये काय असतं, गीतं असतात, बरोबर आहे का नाही, बालगीत असतात, त्यांचं उपलब्ध करवायचं म्हणजे हे चांगलं आहे. कथन काय पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर तर्क काय म्हटलंय, प्रस्तुतीकरण के विविध विकल्प विभिन्न अधिगमकर्ताओं की जरूरतों को पूरा कर पाते. म्हणजे बघा, प्रस्तुतीकरण की विविध विकल्प म्हणजे विविध विकल्प म्हणजे तुम्ही त्यांना पठण साहित्य देणार, श्रवण साहित्य देणार, याच्यामुळे काय विविध विकल्प जर तुम्ही त्यांना दिलं तर त्या विद्यार्थ्यांना काय होईल, त्यांच्या जरूरत म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण होतील. त्या ब्रॅकेटमध्ये काय लिहून दिलेले, जैसे की पठन विकारों से जूझते विद्यार्थियों के. म्हणजे बघा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, तुम्ही वाचायचं साहित्य देऊन काही उपयोगाचं आहे का, अजिबात नाही. मग त्यांना तुम्ही कविता ऐकणार आहे, म्हणजे टेप रेकॉर्ड असेल, आता तर रेडिओ वगैरे नाही, तर आता टीव्हीच्या माध्यमातून काय कविता ऐकणं, म्हणजे त्यांना वाचता येत नाही. आता दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही वाचायची अपेक्षा करू शकता का लगेच, अजिबात नाही. मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही श्रवण गीते लावले तर त्यांचं काय होईल, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. म्हणजे काय, कथनलाच अनुसरून काय म्हटलंय, तर्क म्हटलंय. म्हणजे ज्या ठिकाणी दोघं एकाच टॉपिकवर बोलत असतात म्हणजे काय असतात, ते एकमेकाची व्याख्या करतात. बघा, ऑप्शन 1 हे काय, याचं उत्तर आहे, कारण ते एकमेकाची व्याख्या करताय. आता हा शेवटचा प्रश्न आहे, याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण प्रत्येक उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मी जर सांगितलं असेल तर तुम्ही मला पेपराच्या वेळेस पण म्हणणार, सर आमच्या एक्झाम सेंटरवर या आणि आम्हाला सांगा. त्यामुळे असं करू नका. प्रत्येक प्रश्न वाचण्याची सवय तुम्हाला, हा शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही वाचा आणि आपला जो व्हिडिओ टाकेल त्या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर प्रत्येकाने दिलं पाहिजे, जे माझे रेग्युलर विद्यार्थी आहेत, आणि त्यांच्याकडून बरोबर चुकलं तरी चालेल, मी या प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण नंतरून देईल, पण याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रत्येकाने हा प्रश्न वाचा आणि याचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने द्या.